पूजा, लग्न कार्य किंवा एखाद्या मंदिरामध्ये कार्यक्रम असेल तर तिथे प्रसाद म्हणून लापशी आवर्जून बनवली जाते. लापशी ना हा असा एक पदार्थ आहे जो कितीही खाल्ला ना तरी तो पुरवठ्याचा पडतो. त्यामुळे ना अगदी जुन्या काळापासून लापशीला अगदी कार्यक्रमामध्ये खास महत्त्व दिलेले आहे. आज आपण अशीच लग्नाच्या कार्यामध्ये बनवली जाणारी मोकळी सुटसुटीत अशी लापशी कशी बनवायची ते बघणार आहे. अगदी लापशीचा भगर घेण्यापासून तर पाणी घालण्यापासून गूळ किती घालायचा या सगळ्यापर्यंत आपण इथे छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून रेसिपी बघतोय. तर इथे 1 वाटी मी लापशीचा भगर घेतलेली जी मार्केटमध्ये सहज मिळते. गव्हाच्या खपल्या ज्या असतात त्या बारीक केल्या जातात आणि त्यापासून लापशीची भगर बनवली जाते. काजू, बदाम, खोबरं आणि मनुके एवढं साहित्य आपल्याला लापशी बनवताना लागतं. अगदी काही नाही झालं तरी खोबरं आणि काजू बदाम मात्र यामध्ये आवर्जून घालायचं. आता सगळ्यात पहिलं काय केलेलं आहे, 2 मोठे चमचे तूप घातलेले. लापशी बनवताना शक्यतो तुपामध्ये चांगली तिला भाजून घ्यायची असते, त्यामुळे लापशी एकदम मोकळी सुटसुटीत होते. आता आपण काय केले, इथे सगळं काजू, बदाम, खोबरं, मनुके तुपामधून चांगलं आपल्याला तळून घ्यायचं. म्हणजे जसं आपण तळतो ना अगदी सेम तसं तळून घ्यायचं सोनेरी कलर येईपर्यंत. नंतर ना त्याच कढईमध्ये त्याच तुपामध्ये आपल्याला लापशी भाजून घ्यायची. म्हणजे जो गव्हाची भगर असते ती आपल्याला इथे भाजून घ्यायची. आता भाजून कशी घ्यायची तर गॅस मिडियम ठेवायचा. मोठ्या गॅसवरती लापशी अजिबात भाजायची नाही, नाहीतर लापशी कडक होते. मिडियम गॅसवरती लापशी अशी चांगली फुलून येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. एकदा ती फुलून आली की थोडासा तिचा कलर बदलून द्यायचा. म्हणजे लापशीचा कलर थोडासा असा गोल्डन, जसं आपण तळून घेतो ना एखादा पदार्थ आणि त्याचा कलर कसा येतो अगदी तसा होऊन द्यायचा. लापशी कच्ची ठेवायची नाही, लापशी चांगली भाजायची आणि मिडियम गॅसवरती भाजायची. आता ज्या वाटीने आपण लापशीची भगर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या एवढं पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला कोमट घाला किंवा साधं घाला, कोणतंही घाला, काहीच हरकत नाही. लापशी चांगली शिजली जाते. पाणी आता मी कढईमध्ये लापशी शिजवते त्यामुळे मी 3 वाट्या इथे पाणी घालून घेतलेले आहे. पण जर तुम्ही कुकरमध्ये लापशी शिजवणार असाल तर 2च वाट्या पाणी घाला. कुकरला जास्त पाणी लागत नाही हे लक्षात ठेवा. हे प्रमाण जर तुम्ही अचूक वापरलं तर लापशी तुमची मोकळी सुटसुटीत होणार, चिकट अजिबात होणार नाही. अगदी 10-15 मिनिटामध्ये ना बारीक गॅस ठेवायची, बारीक गॅसवरती लापशी शिजून घ्यायची. अगदी इथे 10-15 मिनिटं लागतात कारण आपण कढईमध्ये शिजवते त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो. तर इथे लापशी शिजून घेतली, व्यवस्थित मोकळी सुटसुटीत करायचं. जे तळून घेतलं होतं आपण साहित्य काजू बदाम ते घालायचं आणि इथे गूळ घालायचा. आता गूळ कोणता घालायचा, जो जास्त काळपट गूळ असतो ना तो अजिबात घालायचा नाही. असं जरासा चॉकलेटी रंगावरती जो गूळ असतो ना तो घालायचा, म्हणजे लापशीला कलरसुद्धा चांगला येतो. त्यानंतर विलायची पावडर, थोडंसं जायफळ मी हाताने किसून घातलेले सुरीने आणि चवीप्रमाणे थोडंसं चिमूटभर मीठ घातलेलं आहे. गोडाचा कोणताही पदार्थ असो त्यामध्ये चिमूटभर का होईना मीठ घालायचं, म्हणजे पदार्थ चांगला लागतो. आता गूळ आपल्याला पूर्ण वितळून आपण इथे घेतलेला आहे, बघू शकता गूळ वितळला गेलेला आहे. आता गॅस इथे बारीक करायचा आहे आणि परत झाकण ठेवून आपल्याला 5-6 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून लापशी गुळामध्ये चांगली मुरून द्यायची, शिजून द्यायची. आता इथे बघू शकताय अगदी 6-7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गुळातलं जे पाणी आहे ना ते लापशीने शोषून घेतलेलं आहे. म्हणजे पाण्याचं जे प्रमाण लापशीला पाहिजे नव्हतं ते गुळाच्या पाकामध्ये ती व्यवस्थित शिजली गेलेली. तरी पण हलवल्याच्या नंतर ना तुम्हाला इथे दिसत असेल थोडीशी ती ना चिकट दिसते. मग काय करायचं आहे, आता आपल्याला परत एकदा अशी पसरून ठेवायची आणि गॅस बारीक ठेवायचा. पण इथे मात्र झाकण अजिबात ठेवायचं नाही. 5 मिनिटाभराने परत एकदा तुम्ही बघू शकताय छान पाणी जे होतं ते उडून गेलेले, मोकळी सुटसुटीत अशी लापशी आपली झालेली, चिकट अजिबात झालेली नाही आहे. अशा पद्धतीने ना जर तुम्ही लापशीचं
प्रमाण घेतलं, म्हणजे पाण्याचं आणि लापशीचं प्रमाण जर योग्य पद्धतीने घेतलं ना, तर लापशी चिकट अजिबात होणार नाही. एकदम मोकळी सुटसुटीत होणार, दाणेदार होणार, खायलाही छान लागेल. आता बघा मोकळी झाली ना तरी ती पण एकदम शिजली गेलेली आहे, मऊसूत शिजली गेलेली आहे. अशा पद्धतीने एखाद्या लग्न कार्यामध्ये, पूजाच्या समारंभामध्ये किंवा मंदिरामध्ये एखादा कार्यक्रम असेल ना, तर पूर्वी लोक आवर्जून लापशी बनवायचे. रेसिपी आवडली लाईक शेअर